जर तुम्हाला निराधारचे पैसे आले नसतील आणि काही लोकांचे पैसे आले असतील, ज्या लोकांचे पैसे आलेले आहेत अशा लोकांना हार्दिक शुभेच्छा. आणि ज्या लोकांचे पैसे आलेले नाहीत, का नाही आलेत, काय कारणं असू शकतात, आज आपण या व्हिडिओमधून माहिती घेणार आहोत. याकरिता तुम्हाला काय करायचं आहे आणि कुठे तुम्हाला भेट द्यायची आहे, तुम्हाला पैसे मिळणार किंवा नाही, मिळतील तर कधी मिळतील आणि कुठल्या अकाउंटवर मिळतील, होय ना मित्रांनो. याच विषयीची आज या व्हिडिओमधून माहिती मी तुम्हाला देणार आहे. सर्वांना नमस्कार. मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल H1W हे यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. तर सुरू करूया मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ. बघा मित्रांनो, डिसेंबर 2024 पूर्वी जे काही तुम्हाला पेन्शन मिळत होतं ते पेन्शन तहसीलमार्फत सगळ्यांनाच पैसे दिले जायचे. पण आता उलट झालेलं आहे गेल्या डिसेंबरपासून. आणि काही लोकांचे पैसे आलेले आहेत तर काही लोकांचे पैसे आलेले नाहीत. कोणाचे पैसे अडकलेले आहेत आणि कोणाचे पैसे आलेले आहेत. तर इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. आणि व्हिडिओ फक्त स्वार्थापुरतं न बघता इतर पेन्शनधारकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला करायचं काय आहे, जर तुमच्या बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक नसेल, काय बोललो मी, बँक खात्याशी जर तुमचं आधार कार्ड संलग्न म्हणजेच जोडलेलं नसेल तर सर्वप्रथम बँकेमध्ये जा आणि तुमचा आधार कार्ड खात्याशी संलग्न करा. म्हणजेच खात्याशी आधार कार्ड जोडा आणि सोबत मोबाईल क्रमांकसुद्धा घेऊन जा. कशाकरिता, जर तुमचा मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर हे दोन्ही कामं तुम्हाला बँकेमध्ये जाऊन करून घ्यायचं आहे. कुणी करायचं आहे, ज्या लोकांना पैसे आलेले नाहीत अशा लोकांनीच बँकेमध्ये जाऊन खात्याशी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर ते लवकरात लवकर लिंक करून घ्या, बरोबर ना. आणि पैसे कुणाला आलेले आहेत, ज्या लोकांनी आधार कार्डशी मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक खात्याशी संलग्न केलेले आहे अशा लोकांचे पैसे आलेले आहेत. तर मी पण तहसील कार्यालयामध्ये गेलो होतो तर तहसीलदारांनी सांगितलं होतं की तुमचे पैसे येतील, पण पैसे आलेच नाही, काहीतरी फॉल्ट असणार. आणि हे लोक उडवाउडवीचे उत्तरं देतात. तर एक काम तुम्ही अजून करू शकता. कुठलं काम आहे, तुमच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाचं जर कार्यालय असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊन त्यामध्ये संजय गांधी योजना जी योजना राबवली जाते त्या योजनेच्या ऑफिसला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. तर हा होता छोटासा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता ज्या लोकांनी सबस्क्राईब आणि लाईक नाही केलेला आहे अशा लोकांनी लवकरात लवकर लाईक आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या. दररोज संध्याकाळी 6 वाजता या चॅनलवर व्हिडिओज अपलोड होतात मित्रांनो. तर मला द्या रजा. मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह. जय हिंद, वंदे मातरम.